वय खरंच वय वय देवानं भानुताई येतेलच होता आता. अरे काय सांगतोस संख्या? अरे कवा येणार आहेत? कधी यायला निघाले आहेत ती? अरे सांग की. अरे अरे किती विचारशील दम खावायच. ए गंगे पाणी आणजावायचं. वय अरे ये संख्या, अरे सांग की पिकी पिकी. अरे सांगतो बाबा सांगतो. माझ्या कानावर आलंय तसं आणि गडाव सांगावं बी आलाय. देव याला निघाला ते गडाव. देवान बानू आता यायला निघाली आहे ती. चांगलं आहे. माया बानूची इच्छा पुरी झाली बघ. वय तर हे रांग्या बानू हात आली ना का म्या बी जायला निघतो बघ चंदनपुरीला. काय रे काय झालं? नाही अरे हिला म्या मगाशी म्हणतच होतो का आता बानू हात येणार आणि आजा म्हणणार म्या वस्तीवर निघून जातो म्हणून. अरे बानूच म्हणली तशी. होय मला विचारशील तर ह्यो इशे न गा आता. म्हणजे तू चंदनपुरीला जाऊ नकस. आता जाऊ नकस म्हणजे? आजा नाही म्हणजे तुझं समज बरोबर आहे. तू इतकं दिस हात थांबलास गडावचं आख्यान बी झालं म्हणजे तुझं जाणं तसं काय चुकीचं नाही. पर हे रांग्या असं आडून कशा पायी बोलतेस रे? सरळ सांग की पर काय? आजा सरळ सांगायचं झालं तर आता काय झालं आहे हे आपल्याला ठाव आहे ना. बानुताई तर देवांसंग आश्रमात गेल्या हे ठाव झालं आणि म्हाळसा देवीने स्वतःला कोंडून घेतलं बघ. होय आणि देव गडाव आल्याव म्हाळसा देवी काय करते आली ह्याचं काय सांगता येणार नाही बघ. झालाच तंटा तर बानुताई एकल्याच पडणार. काय करावं त्यांनी? कोणाकडे आधारानं बघावं? आजा आला का आपल्या बिगर कोण आहे रे तिला सांग की. आपणच तिला आधार द्यायला पाहिजे. ते बी आहेच. म्हाळसा देवीने स्वतःला कोंडून घेतलं आहे. देव आल्या बिगर त्या काय बाहेर यायच्या नाहीत. तर गडावर विष्णुदेव होत लक्ष्मी देवी होत्या पण त्या काय बाहेर आल्या नाहीत. त्यांच्या मनात काय चाललंय कुणास ठाव. तुम्ही म्हणतायसा तसं होणार का काय याच खरंच मला भ्या वाटायला लागले बघ. हे समज कवा संपणार आहे कोणी सांगा. देवासंग बानू हात आल्यावर देवीचा आणि बानूचा तंटा बाणार काय रे रंग्या? म्हाळसा श्री खंडेरायांसोबत येणार नाही. खरं तर ते सांगता येणार नाही परंतु एक मात्र खरं जेव्हा श्री खंडेराय गडावर येतील तेव्हाच देवघराचं दार उघडलं जाईल. आणि देवघरात मातेची भेट होईल. हो आता समध्यासनी सांगून ठेवतोया आता देव गडावर परत येणार आहे ती. तेव्हा समध्यानी तयार राहा. आता देव येणार म्हणजे राजवाड्यामध्ये राजसभा भरल तेव्हा राजवाड्याची समधी कामं करायला घ्या. हा गणोबान राघोबा ते बी येतील देवांसंग. गेला आहेत तर देवांची सेवा करायला. ते आली की त्यांना हाताशी धरून सगळी कामं करा. पुढची जी काही कामं असतील ते मी तुम्हाला सांगतो. गेले काही दिवस तुम्ही ह्या आश्रमाच्या कक्षात निवास केलात. इथल्या प्रत्येक गोष्टीला तुमचा स्पर्श झाला आहे. मला देखील या आश्रमाने खूप काही दिले. अनोळखी असूनही मला राहायला दिले. मला काय हवं काय नको
हे इथल्या सगळ्यांनीच आपुलकीने विचारले. अनोळखी असूनही आता माझं या आश्रमाबरोबर नकळत एक नातं निर्माण झालं आहे. पण आता मला देखील इथून निघावं लागणार. तुमच्याशिवाय मी कशी राहीन याचा विचार मला वारंवार अस्वस्थ करून सोडतो. मी कितीही रागवले असले तरी तुमच्याशिवाय जगणं हा विचारही मला अस्वस्थ करतो आहे. आणि मग राहून राहून मला हेच वाटतं की या साऱ्यात खरंच माझा काय अपराध आहे. का झालं असं? का वागलात तुम्ही असं? का आपल्या नात्यात हा असा ताण निर्माण झाला? हे असे प्रश्न अस्वस्थ करतात मला. आणि मग कळतं की याचं उत्तर काय आहे. आणि ते तुम्हालाही ठाऊक आहे. तुम्ही माझ्याजवळ असूनही मला ओळखू शकला नाही. ह्याचंही वाईटच वाटतं आहे मला. पण आता जेजुरीला आपली भेट होईलच. तिकडे सगळे वाट बघत असतील तुमच्या येण्याची आणि माझीही. देवी, तुमच्याकडेच यायला निघालो होतो बघा. हो, मला जाणून घ्यायचं होतं की गडावरची सगळी कामं सुरळीत सुरू आहेत ना? होय देवी. देवी, आमच्याकडनं काही चुकलं बिकलं तर नाही ना? नाही, चूक नाही. परंतु श्री खंडेरायांचं आता गडावर पुन्हा आगमन होणार आहे. त्यामुळे गडावरची सगळी व्यवस्था नीट असायला हवी. होय होय, सगळी कामं अगदी नीट चालू आहेत बघा. आता देव गडावर येणार म्हणल्यावर माणसं येणार दर्शनाला. तवा गडावर येणाऱ्या समद्यांसाठी राहायची, खायची, जेवायची समधी अवस्था अगदी नीट झाली आहे बघा. उत्तम आहे. आणि राजवाड्याचं बी काम चालू केलंय. हो, अनेक दिवस झाले गडावर राजसभेचं कामकाज झालं नाही. अनेक कामं राहिली आहेत. वैकी पर होत्याल बी कशी? देव नाही ती हात गडावर. आणि म्हाळसा देवी. म्हाळसा देवींचं काय? देवीने स्वतःला असं आत कोंडून घेतलं या. तवा काय करायचंय कळना झालं या बघा. नाही म्हणजे तुम्ही आणि प्रधानजी आत गेला होता तेव्हा देवी आतमध्ये हायत असं म्हणला होता. पर देवी आता देवगडावर आलं आणि देवी आतच असले म्हणजे आपण तरी काय करणार? नाही म्हणजे एक सांगू का, आता लहान तोंडी मोठा घास घेतोया. देवी, तुम्ही आतमध्ये जाऊन म्हाळसा देवींना समजवलं तर त्या बाहेर येतील बघा. आता ह्यांना तरी कसं सांगणार की म्हाळसा आत नाहीत? देवी, त्या तुम्हासनी नाही म्हणणार नाहीत. तुमचं ऐकत्याल, बाहेर येत्याल, समद्यासनी बरं वाटेल बघा. चौडप्पा, तुम्ही म्हणता आहात ते बरोबर आहे, परंतु ते शक्य नाही. आता श्री खंडेराय आल्याशिवाय आणि त्यांनी म्हाळसा देवींना समजवल्याशिवाय त्या बाहेर येणार नाहीत. खरं आहे तुमचं. तुम्ही आता ह्यात लक्ष घालू नका. तुमची कामं वेळेत पूर्ण करा, कारण श्री खंडेरायांचं गडावर आगमन कधीही होऊ शकतं. तुमचे दिवस कसे गेले बानू सोबतचे? ते तर तुला देखील माहित आहे. ते मला कसं ठाऊक असेल? तुम्ही राहिलात तिच्यासोबत. होय, पण तिथे तू देखील होतीस.